हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी नालासोपाराला आलेली आणि आता 2 दिवस राहून चालली आहे बोरवलीला। 3 दिवस झाले तर आज चालली आहे बोरवलीला। तर उज्जैन वरून येणार आहेत त्यांची ट्रिप आज। ती लोक पण बोरवलीला मला भेटणार आहेत आल्यावर। आणि आता रेडी होऊन मी जाणार आहे। बिना आंघोळीची पाणी गरम करायला ठेवते आणि जेवते, मग जाते आंघोळीला। चला बाय 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 बाय। चला भाई 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 भाई। व्हिडिओ कसा करते तिला इथून असं ही बॉर्डर क्रॉस करायला होतच नाही। बिचारा तो वनामुळे तिला जावं लागतंय। बिचारा वना येणार होता, आशा होती तिला इकडे येईल, आशाला आशा होती इकडे येईल, पण काय सगळा प्लॅन बिचकला। ट्रेन भेटली नाही, ट्रेन भेटली बसायला थांबत नाही। वना फसून ये इकडे नालासोपाऱ्याला, ह्यांना गंडव हे जाऊ दे तिकडे। अच्छा, मी बोरवलीला गेल्यावर ठीक आहे इकडे आशाला त्रास द्यायला ये। हे बघा, बाय बाय बाय। जा सोडायला चले। तू कुठे कशावर बसणार, डोक्यावर? तू कशी? 3 जण जाऊ। चलो ड्रायव्हर चावी घेऊन ये। ड्रायव्हर चावी घेऊन आलाय स्टेशन पर्यंत सोडायला। कसं वाटतं? आम्हाला शिंग येणार, डोकं लागलं। शिंग येणार काय? ब्लॉगर ऐकत नाही काही। आता मी पोहोचली आहे बोरवली स्टेशनला आणि ट्रेन काय अजून आलेली नाही आहे त्यांची। तर बघूया आता वाट आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवरती येते ते इंडिकेटरवरती बघून मग त्या प्लॅटफॉर्मवरती मी जाऊन थांबेल। खूप वेळ वाट बघून शेवटी ट्रेन आता आली आहे। तर चला आता भेटू, येतात येते तर भेटूया आपण त्यांच्याशी। खूप आतुरता लागली आहे कधी भेटतात ते, कारण की विहान खूप रडत होता। विहानच्या त्याच्या पप्पांचा हात जराही सोडत नव्हता, खूप रडला। तर बघूया आपण त्याला भेटूया। खूप पाठी जनरल डब्यात आहे, तर रिझर्वेशन होतं त्यांचं तिकीट। तर ती ट्रेन सुटल्यामुळे ही दुसरी ट्रेन पकडून आले, त्याच्यामुळे त्यांना जनरल डब्यामध्ये बसावं लागलं। तर आता खूप पाठी डब्बा आहे। स्लीपर का फाइन मार, आराम से ना। या ट्रेन सुटेल नाही सुटणार, नाही सुटणार, हळूहळू। कुठे मी सर्व घेतलं ना? माझी इथपर्यंत आहे, मला काय माहिती, मी काढली दोघांची पण। टाकलो ए रडकू। किती रडला?
सारा रास्ता खुश करके लाओगे फिर रडेल 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 सारा रास्ता को कुठे चालला इकडे फ्लोर डबू ना विहान कुठे चाललाय आजी बाबाकडे खूप दिवसांनी ना. तर आता घरी येऊन जेवण वगैरे बनवून आम्ही आलो आहोत माझ्या मम्मी पप्पाच्या घरी. खूप दिवसानंतर आलो आणि मम्मीलाही माहीत नाही आम्ही येणार आहोत. तर बघा सरप्राईज आणि काय एक्सप्रेशन आहे मम्मीचं. विहान पण माझा खूप खुश आहे. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. अरे बाप रे कोण आहे कोण आम्ही आलो. काय खाणार आहे तू काय खाणार सांग ना. तर हे छोटे छोटे बर्ड्स आम्ही बघत होतो आणि गप्पा गोष्टी आमच्या चालू होत्या. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला कमेंट करून कळवा. आमच्या गप्पा वगैरे चालू आहेत आणि थोडं 15-20 मिनिट बसून आम्ही निघालो आमच्या घरी. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. तर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.